हे आहे सिम्बाचं घर आणि आता आपण चाललो आहोत आरोहीची बाग. सॉरी, मला व्हिडिओ एवढा काय चांगला काढता येत नाही, पण मी तुम्हाला बागेची डिटेल सांगेन. सो हा जो एरिया आहे आणि हे जे बांधकाम झालेलं आहे ते माझे पणजी पंजोबांची समाधी आहे. आणि हे जास्वंदाचं झाड आणि हे चाफा म्हणजे आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर असा वाला चाफा. ठीक आहे. त्याच्यानंतर असंच पुढे गेलो की इकडे सगळे बायका मिळून कपडे धुतात. वॉशिंग मशीन असली तरी इकडे कपडे धुण्याची मजा वेगळीच. हे सगळी ते कढीपत्त्याचं झाड आहे वर, खूप काय वेगवेगळ्या प्रकारची रातराणी वगैरे, सुपारी पोपळी सगळी वेगवेगळी झाडं लावलेली आहे. आणि हे आहे आमचं गेस्ट हाऊस. बट गेस्ट कोण राहत नाही, आम्हीच राहतो. आम्ही सगळी लहान मुलं राहतो. हे आहेत माझे बाबा. आणि इथे आता आंब्याची पेटी केलेली आहेत, बांधलेली आहेत, जी मुंबईला पाठवणार. सो हे आमचा आंब्याची अडी ठेवतो ती जागा आहे. हे बघा, अरे बापरे, आम्ही सगळ्यात अमीर आहोत कारण की आमच्याकडे आंबे आहेत. आतमध्ये पण आहेत. हे बघा, हा पूर्ण पेंड्याच्या आत आंबा लपलेला आहे. एवढे आंबे आता आम्ही मुंबईला पार्सलला लावू. हे जरा पडलेले आंबे. हा सुंदरसा स्विमिंग पूल पप्पांनी बांधलेला, पण पाणी नाही आहे त्यात कारण की आता जेव्हा जाऊ तेव्हा नाही तर कचरा होतो. लहान मुलांसाठी हे बॉक्सिंगसाठी आहे. पाळणा आहे जरा वाऱ्याखाली बसायला. आणि हे पूर्ण अशी बाग तयार केलेली आहे. ओके, सो गाईज, हा आम्ही कचरा टाकायला हे केलेलं आहे, म्हणजे ओला कचरा आणि सुका कचरा, आणि मग त्याचं आम्ही खत तयार करतो आणि प्लास्टिक आम्ही वेगळं काढतो. सो मग हे प्लास्टिक वगैरे वेगळं काढल्यानंतर आम्ही त्याचं खत तयार करतो. आणि हा वारा ऐकताय तुम्ही, किती सुंदर वारा आहे. ह्या नारळांच्या झाडांचा आवाज. इथं ब्युटिफुल व्ह्यू. संध्याकाळी इकडे खूप सुंदर वाटेल कारण की संध्याकाळी इथून आपल्याला सनसेट दिसतो. ब्युटिफुल सनसेट. हे बघा, तेच गेस्ट हाऊस. आणि हे जरा बेंच आहे बसायला, गप्पा मारायला. निंबाळकरवाडी एकदम लिहिलेली आहे इथे. सो मी आता इथे आरोहीची बाग म्हणून एंड करते. इथे खूप सारी झाडं आहेत, चिकूची झाडं आहेत, नीम, लिंबू, बरेच वेगवेगळी झाडं लावलेली आहेत.